ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जर आमचे आचरण चांगले आहे, आम्ही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही करतो, तर आमचे जीवन आशीर्वादित होते. आजच्या अध्ययनात आपण हिजकिया राजाची कारकीर्द पाहणार आहोत, ज्याद्वारे हिजकियामधील उत्तम गुण आमच्या लक्षात येतील. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. 27व्या अध्यायापर्यंत आम्ही अध्ययन संपवले आहे. आम्ही योथामाच्या कारकिर्दीविषयी वाचले होते. 3ऱ्या आणि 4थ्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की त्याने परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा बांधिला आणि ओफेलच्या कोटावर पुष्कळ बांधकाम केले. त्याने यहुदाच्या पहाडी देशात शहरे वसविली आणि वनात गढ्या व बुरुज बांधिले. त्या दिवसात झाडे विपुल प्रमाणात होती. आता बहुतेक पर्वत टेकड्या विरान झाल्या आहेत. तथापि झाडे लावण्याच्या मोहिमामुळे पुन्हा जमीन वनश्रीने नटू लागली आहे. योथामाने टेकड्यांवर जंगलांमध्ये किल्ले व बुरुज बांधले. तो बांधकाम करण्यात तरबेज होता. नंतर 5 आणि 6 वचने, त्याने अमोनी लोकांच्या राजाशी लढून त्याचवर वर्चस्व मिळविले. त्या वर्षी अमोनी लोकांनी त्यास 100 किक्कार चांदी, 10,000 कोर गहू, 10,000 कोर जव अशी खंडणी दिली. 2ऱ्या व 3ऱ्या वर्षीही अमोनी लोकांनी अशीच खंडणी दिली. योथाम आपला देव परमेश्वर यास स्मरून आपली वर्तणूक ठेवी म्हणून तो समर्थ झाला. ह्यावरून आम्हाला दिसतं की त्याच्यामध्ये परमेश्वराचे भय होते. नंतर 8 आणि 9 वचने, तो राज्य करू लागला तेव्हा 25 वर्षांचा होता व यरुश्लेमेत त्याने 16 वर्षे राज्य केले. योथाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. त्यास दावीदपुरात मोठमाती दिली आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र आहाज हा राजा झाला. श्रोत्यांनो, हा अध्याय छोटा आहे. योथामामध्ये महान राजा होण्याची व देवासाठी महान गोष्टी करण्याची कुवत होती, परंतु देवाविषयीच्या पूर्वग्रहामुळे तो ते करू शकला नाही. आमच्यामध्ये सुद्धा असे अनेक लोक आहेत जे देवाविषयी आपले पूर्वाग्रह ठेवून वागतात आणि त्यामुळे देवाच्या आशीर्वादांना ते प्राप्त करू शकत नाहीत. आता आपण 28व्या अध्यायाकडे वळूया. पहिली 2 वचने वाचणार आहोत. आहाज राज्य करू लागला तेव्हा तो 20 वर्षांचा होता. त्याने यरुश्लेमेत 16 वर्षे राज्य केले. त्याचा पूर्वज दावीद याने परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते केले होते त्याप्रमाणे त्याने केले नाही. तो इस्रायलांच्या राजांच्या मार्गांनी चालला. त्याने बाल दैवतांच्या ओतीव मूर्ती केल्या. श्रोत्यांनो, आहाज एक वाईट राजा होता. तो इस्रायली राजांच्या मार्गाने म्हणजे दुष्टतेच्या वाईट मार्गाने चालला. नंतर 3रं वचन आम्हाला सांगतं, त्याने हिन्नोम पुत्राच्या खोऱ्यात धूप जाळीला आणि ज्या राष्ट्रास परमेश्वराने इस्रायल लोकांकडून घालून दिले होते त्यांच्या अमंगळ कृतीस अनुसरून त्याने आपल्या मुलांचा अग्नीत होम करून ती अर्पिली. ह्याचा अर्थ असा की त्याने आपली मुले तप्त झालेल्या वेदीवर अर्पण केलीत. श्रोत्यांनो, या सर्व गोष्टींचा परमेश्वराला अतिशय तिटकार आहे, वीट आहे. 4थं वचन पहा, तो उच्चस्थानी टेकड्यांवर व प्रत्येक हिरव्या वृक्षाखाली यज्ञ करी व धूप जाळी. आहाज स्वतः अशा प्रकारच्या पापात तर पडलाच, परंतु स्वतःबरोबर त्याने स्वतःच्या राष्ट्रालाही ह्या पापामध्ये खेचले. परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्रामध्ये ह्या गोष्टीचा अत्यंत स्पष्ट उल्लेख आहे व अशा प्रकारे नरबळी देणे परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ आहे. नंतर आपण 5वं वचन वाचूया. म्हणून त्याचा देव परमेश्वर याने त्यास आरामी लोकांच्या राजाच्या हाती दिले. त्यांनी त्यास जिंकून त्याचे पुष्कळ लोक पाडाव करून दमिश्कास नेले. याशिवाय त्यास इस्रायलाच्या राजाच्या हाती दिले. त्याने मोठी कत्तल उडवून त्यास जेर केले. पूर्वीप्रमाणे देवाने यहुदाभोवती असलेले संरक्षणाचे कवच काढून घेतले. शत्रूंना आत येता यावे म्हणून देशाचा दरवाजा त्यांच्यासाठी खुला केला. दक्षिणेकडच्या राष्ट्रांच्या संरक्षणाच्या भिंतीला पहिल्यांदा खिंडार पडले. पुष्कळांना कैदी बनवून नेण्यात आले. आणि या गोष्टीतली सर्वात दुःखदायक गोष्ट म्हणजे अरामाने यहुदावर हल्ला करावा यासाठी उत्तरेकडच्या राज्याने मदत केली होती. म्हणजे श्रोत्यांनो, जे कैदी बनले होते ते वस्तुतः उत्तरेकडच्या राज्याचे कैदी होते. इस्रायलांनी यहूदातल्या लोकांना कैद केले. 6वं वचन आम्हाला सांगतं, रमाल्याचा पुत्र पेकह याने एका दिवसात यहूदातल्या 1,20,000 वीरांचा संहार केला, कारण त्यांनी आपल्या वडिलांचा देव परमेश्वर यास सोडून दिले होते. देवाने या गोष्टीचे कारण स्पष्ट केले आहे. 7 आणि 8 वचने सांगतात, एफ्राईमातल्या एका जिख्री नामक महावीराने राजपुत्र मासेया, घर कारभारी अज्रिकाम व राजाचा नायक
एलकाना यांचा वध केला. इस्रायल लोकांनी आपल्या भाऊबंधाच्या स्त्रिया, पुत्र व कन्या मिळून 2,00,000 माणसे पाडाव करून नेली आणि त्यास पुष्कळ लुटून ती लूट शोम्रोनास नेली. यहुदाची खरोखर फार दुर्दशा झाली. देवाने ही गोष्ट होऊ दिली श्रोत्यानो, कारण आहाज व त्याचे लोक पापामध्ये पूर्णपणे बुडाले होते. त्यांनी देवाचा मार्ग सोडून दिला होता. मग देवाने इस्रायली लोकांशी बोलण्यासाठी एक भविष्यवादी पाठवला, कारण इस्रायलींनी त्यांच्या भावांशी म्हणजे यहुदातल्या लोकांशी अतिशय क्रूर वर्तन केले. 9 आणि 10 वचने पुढे पहा. त्या समयी ओदेत नावाचा परमेश्वराचा एक संदेष्टा तेथे होता. शोम्रोनात सैन्य परत आले तेव्हा त्यास मार्गात गाठून तो म्हणाला, पहा, तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर हा यहुदावर रागावला म्हणून त्याने त्यास तुमच्या हाती दिले. तुम्ही इतक्या क्रोधाने त्यांची कत्तल केली की तो गगनापर्यंत पोहोचला आहे. यहुदी व यरुशलेमकर यास आपले दास व दासी करून ठेवावे असा तुमचा इरादा आहे. तर तुम्हीही आपला देव परमेश्वर याचे अपराधी नाही काय? स्वतःच्या भावांना कैद करण्यास देवाने प्रतिबंध घातलेला होता. लेवियचे पुस्तक 39 आणि 40 वचने सांगतात, तुझा एखादा भाऊबंध तुझ्या समोर कंगाल झाला व त्याने स्वतःला तुला विकिले, तर त्याला दासाप्रमाणे राबवू नको. मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे त्याने तुझ्यापाशी राहावे. योबेल वर्षापर्यंत त्याने तुझी सेवा चाकरी करावी. श्रोत्यानो, देवाच्या संदेशाद्वारे आलेला देवाचा संदेश स्वीकारणारे काही पुढारी या कृत्याच्या विरुद्ध उभे राहिले. 11 आणि 12 वचनात आम्हाला वाचायला मिळतं, तर आता माझे ऐका, तुम्ही आपल्या पाडाव केलेला भाऊबंदास परत पाठवून द्या, कारण परमेश्वराचा कोप तुम्हावर अतिशयीत भडकला आहे. तेव्हा एफ्राईमातले कित्येक मुख्य पुरुष म्हणजे आजऱ्या बिन योहानान, बरेख्या बिन मशिल्लेमोत, इजकिया बिन शल्लूम आणि अमासा बिन हदलाई हे लढाईहून परत येणाऱ्यास आडवे जाऊन म्हणाले. त्यांनी दक्षिणेच्या राज्यातल्या आपल्या भावांना गुलाम करून घेण्याच्या कृत्याला विरोध केला. 13 ते 15 वचने पुढे सांगतात, या पाडाव केलेल्या लोकास आत आणू नका. तुम्ही जो संकल्प केला आहे त्याच्यामुळे आम्ही परमेश्वराचे अपराधी होऊ व आमच्या पापात व दोषात भर पडेल. आमचा दोष तर मोठा आहे आणि इस्रायलावर बहुत कोप भडकला आहे. तेव्हा त्या हत्यारबंद लोकांनी ते पाडाव केलेले लोक आणि आणलेली लूट ही सरदार व सर्व मंडळी यांच्या समक्ष सोडून दिली. मग वर नावे सांगितलेल्या पुरुषांनी पाडाव केलेल्या लोकातल्या उघड्या नागव्यास लुटीतली वस्त्रे नेसविली, जोडे घालाव्यास दिले, त्यास खाऊपिऊ घातले, त्यास तेलाभ्यंग केला आणि सर्व निर्बल लोकास गाढवावर बसून खर्जूर नगरचे येर्यो तेथे त्यांच्या भाऊबंदाकडे पोहोचते केले आणि मग ते शोम्रोनास परत गेले. श्रोत्यानो, त्यांनी कैद्यांना सोडवले आणि त्यांच्या घरी परत पाठवून दिले. या काळातली यहुदाची स्थिती अतिशय हालाकीची होती. परमेश्वराने जर त्या स्थितीमध्ये हस्तक्षेप केला नसता तर श्रोत्यानो, हा देश संपूर्णपणे नष्ट झाला असता. या घटनांमुळे देश अतिशय दुबळा बनला व पुढच्या आक्रमणांना विरोध करण्याची ताकद देशामध्ये उरली नाही. 16 ते 18 वचने पहा. त्या समयी आहाज राजाने अशूरच्या राजाकडे जासूत पाठवून कुमक मागितली, कारण आदोमी लोकांनी पुन्हा येऊन यहुदास मार देऊन काही लोक पाडाव करून नेले होते आणि पलिष्टी लोक तळवट व यहुदाचा दक्षिण प्रांत यातील नगरावर स्वारी करून बेथ शेमेश, आयालोन, खदेरोत, सोखो व त्याच्या आसपासची खेडीपाडी, तिमना व त्याच्या आसपासची खेडीपाडी आणि गिमजो व त्याच्या आसपासची खेडीपाडी ही सर्व काबीज करून त्यात राहू लागले. धरणाचे दरवाजे उघडावेत व पाणी वेगाने आजूबाजूच्या परिसरात पसरावे, तशी स्थिती यहुदाच्या शत्रूंच्या बाबतीत झाली होती. देवाने यहुदाभोवतीचे संरक्षण काढून घेतले होते, कारण देशाने देवाविरुद्ध पाप केले होते. श्रोत्यानो, पापाचा थेट परिणाम म्हणजे युद्ध होय. युद्धाचे कारण माणसाचे पापी हृदय आहे. म्हणून जगात सर्वत्र अशांती आहे. माणसाने देवाकडे पाठ फिरवले आहे व त्याच्या त्या हट्टीपणाची शिक्षा आज मानव भोगत आहे. देवाने अनेक वेळा माणसाच्या जीवनात हस्तक्षेप केला तरी तो देवावर अविश्वास दाखविण्याची चूक वारंवार करीतच राहतो. आता श्रोत्यानो, आहाजाने पुन्हा एक मोठी चूक केली. त्याने मदतीसाठी देवाकडे जाण्याऐवजी अशूरच्या राजाकडे मदतीची याचना केली. 2 उंदरांमध्ये भांडण चालू असताना एकाने मांजरीला मदत मागावी, तशी ही स्थिती होती. 28 अध्याय 20 आणि 21 वचने आम्हाला सांगतात, त्यामुळे अशूरचा राजा तिलगथ पिलनेसर याने त्याचकडे येऊन त्यास त्रस्त केले, त्यास सहाय्य केले नाही. आहाजाने परमेश्वराच्या मंदिरातून आणि राजाच्या व सरदारांच्या घरातून धन घेऊन अशूरच्या राजाला दिले, तरी त्याचा त्याला काही उपयोग झाला नाही. आहाजाने
अशुराच्या राजावर भरोसा ठेवला. त्याने मंदिर व राजवाडा यातून एक भारी उदार देणगी त्याला पाठवली. अशूरच्या राजाने ती स्वीकारली, पण आहाजाला मदत करायला तो आलाच नाही. त्याला तशी गरज नव्हती. तो एक बलवान राजा होता व त्याच्यासमोर आहाज एक दुबळा राजा होता. आहाज देवापासून वळला व त्याने अशुरावर विश्वास ठेवला. अशुराने त्याची फजिती केली. 22 आणि 23 वचने पुढे आम्हाला सांगतात, संकट समयी ह्या आहाज राजाने परमेश्वराचा अधिकच अपराध केला. दमिश्काच्या ज्या दैवतांनी त्यास मार दिला होता त्यास त्याने यज्ञ केले. तो म्हणाला, आरामी राजास त्याच्या दैवतांनी सहाय्य केले तर मी त्यास यज्ञ केल्यास मलाही ते सहाय्य करीतील. पण ते त्याच्या व सर्व इस्रायलांच्या नाशास कारण झाले. श्रोत्यानो, आहाजाने देवाच्या मंदिराच्या पात्रांचे तुकडे तुकडे केले. त्याने मंदिराचे दरवाजे बंद केले व यरुश्लेमे सर्वत्र अन्य देवांसाठी वेद्या बांधल्या. 28 अध्याय 27 वचन पुढे आम्हाला सांगतं की आहाज आपल्या पित्रांजवळ जाऊन निजला. त्यास यरुश्लेम नगरात मूठमाती दिली, पण त्यास इस्रायलाच्या राजाच्या कब्रस्थानात नेले नाही. मग त्याचा पुत्र हिजकिया हा त्याच्या जागी राजा झाला. अशा प्रकारे श्रोत्यानो, या राजाची कटू दुःखद कारकीर्द संपली. आता आपण 29 अध्याय अभ्यासणार आहोत. इतिहासाचे दुसरे पुस्तक 29 अध्याय. 29 ते 32 या अध्यायांमध्ये आपण हिजकियाच्या कारकिर्दीविषयी माहिती घेणार आहोत. यहुदामध्ये संजीवन आणखी एकदा ज्या काळात आले तो हा एक काळ होता. आहाजाच्या कारकिर्दीमुळे तुम्हाला असे वाटले असेल की देशाच्या समोर आता काही आशा राहिली नाही. त्यांची साधने संपुष्टात आलेली होती. त्यांचा लढाईत पराभव झाला होता. अशुराने त्यांचा विश्वासघात केला होता आणि अशा वेळेस कोठूनही मदत येण्याची आशा नव्हती. नेमक्या अशा परिस्थितीमध्ये हिजकिया राजगादीवर आला, कारण तो देवाचा माणूस होता. 29 अध्याय 1 वचन आम्हाला सांगतं की हिजकिया राज्य करू लागला तेव्हा तो 25 वर्षाचा होता. त्याने 29 वर्षे यरुश्लेमेत राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबिया, ती जखऱ्याची कन्या.
हिजकियाची आई व आजोबा ह्या दोघांचीही नावे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत, परंतु त्याचा पिता आहाज याचे नाव मात्र गाळण्यात आले आहे. स्पष्ट आहे श्रोत्यानो की हिजकियाची आई व आजोबा दोघेही देवमानसे होते व त्यांचा या तरुणावर प्रभाव होता. दुसरं वचन, आपल्या पूर्वज दावीद याच्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत असे. हिजकियाच्या काळात देशामध्ये जे संजीवन आले त्याचे अधिक संक्षिप्त वर्णन राजांच्या पुस्तकामध्ये देण्यात आले आहे. राजाचे दुसरे पुस्तक 18 अध्याय 4 ते 7 वचने आपण ह्याविषयी वाचू शकता. त्याच्या घराण्यातल्या 21 राजांची यादी आपण नीट पाहिली तर असे दिसून येते की दाविदानंतर हिजकियाशिवाय कोणताही राजा थोर झाला नाही. तो एक असामान्य राजा होता जो देवाकडे वळला. देशात जी मोठमोठी संजीवनी आली त्यातील एका संजीवनाचे कारण हिजकिया राजा होता. त्याच्यामुळे देशात संजीवन आले. या संजीवनाची नोंद राजाच्या दुसऱ्या पुस्तकामध्ये करण्यात आली आहे. या इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकातही हिजकियाच्या कारकिर्दीचे वर्णन 4 मोठ्या अध्यायांमध्ये करण्यात आले आहे. परमेश्वराला हिजकियाविषयी संतोष वाटत होता हे ह्यावरून सिद्ध होते. यशाया संदेष्टाने लिहिलेल्या पुस्तकातही हिजकियाच्या कारकिर्दीची नोंद अनेक अध्यायांमध्ये करण्यात आली आहे व मुख्य म्हणजे ही नोंद ऐतिहासिक आहे. त्यामध्ये भविष्यवाद देण्यात आलेला नाही. देवाच्या वचनामध्ये म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये 3 ठिकाणी या राजाविषयी नोंद करण्यात आली आहे व त्याच्यामुळे देशात आलेल्या संजीवनाचीही नोंद आहे. इतिहासाच्या पुस्तकात त्याने काही विधायक गोष्टी केल्याची नोंद आहे, तर राजेच्या पुस्तकात त्याने काही गोष्टींचा नाश केला त्याची नोंद आहे. त्याला उंच स्थाने काढून टाकावी लागली, प्रतिमा मोडाव्या लागल्या. मोशेने रानात बनवलेला पितळी साप त्याने मोडून टाकला, कारण लोकांनी त्याला धूप दाखवायला सुरुवात केली होती आणि देवावरील विश्वासासाठी तो एक अडखण बनला होता. हिजकियाने त्याला पितळेचा तुकडा असे तुच्छतेने म्हटले. एक काळ असा होता श्रोत्यानो की त्या काळात सर्पदंश झालेल्या व्यक्तीने त्या पितळी सापाकडे पाहिले तर तो वाचत असे, परंतु ह्यावेळी त्या सापाला नष्ट करणे योग्य ठरले. त्या निर्मित वस्तूला व व्यक्तीला देव समजून तिची उपासना करणे म्हणजे देवाचा निर्माणकर्त्याचा अपमानच नाही काय? हिजकियाने ही गोष्ट ओळखली की त्या पितळी सापामध्ये काही विशेष गुण नव्हता. त्याने तो साप मोडून टाकला. आता इतिहासाच्या पुस्तकामध्ये हिजकियाने केलेल्या सुधारणा आपण पाहणार आहोत. 29 अध्याय 3 वचन सांगतं, त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडिले आणि त्यांची दुरुस्ती केली. लक्षात घ्या श्रोत्यानो की आहाजाने मंदिराचे दरवाजे बंद केले होते. मंदिराचा कोणीही वापर करीत नव्हते. हिजकियाने राजगादीवर येताच मंदिराचे दरवाजे उघडवले. पुष्कळ काळानंतर पहिल्यांदाच ते उघडण्यात आले होते. श्रोत्यानो, 2 प्रकारची पातके आपण करतो, एक कृत्याद्वारे व दुसरे कृत्य न करण्याद्वारे. हिजकियाने मंदिराच्या जीर्णोद्धाराला सुरुवात केली. त्याने स्वतःच्या कारकिर्दीत केलेली पहिली गोष्ट म्हणजे लोकांची देवाकडे पोहोचण्याची जागा लोकांसाठी खुली केली. त्यानंतर मंदिराचे शुद्धीकरण करण्याची त्याने आज्ञा केली. 4 आणि 5 वचनात आम्हाला दिसतं की हिजकिया म्हणत आहे, स्वतःला शुद्ध करा. पवित्र जीवन जगायला सुरुवात करण्याची गरज होती. प्रामाणिकपणा, सरळता, पावित्र्य अंगी बाळगण्याची गरज होती. परमेश्वरासाठी स्वतःला अशुद्धतेपासून, पापापासून वेगळे करण्याची गरज होती. मला वाटतं श्रोत्यानो की आज आम्हालाही ह्या गोष्टींची गरज आहे. आजचे आमचे ख्रिस्तित्व मिश्र ख्रिस्तित्व आहे. त्यामध्ये चांगले व वाईट ह्यांचा भरणा आहे. 6 आणि 7 वचनांमध्ये हिजकिया आपल्या पूर्वजांना दोष लावतो. त्यांच्या पापामुळे त्यांनी स्वतःवर मोठे संकट ओढून घेतले होते. 8 आणि 9 वचनांमध्ये आता तो आपल्या मनातली इच्छा त्यांच्या समोर प्रकट करतो. ही वचने मी आपणाकरिता वाचत आहे. 8 आणि 9 वचन. म्हणून परमेश्वराचा क्रोध यहूदा व येरुशलेम यावर भडकला. त्याने त्यांना दहशत व विस्मय यास कारण केले आहे व ते धिक्कारास पात्र झाले आहेत. हे तुम्ही डोळ्यांनी पाहत आहात. यामुळे आमच्या वाडवडिलांचा तलवारीने वध झाला. आमचे पुत्रकन्या व स्त्रिया पाडाव होऊन गेल्या. आता माझ्या मनात आहे की इस्रायलाचा देव परमेश्वर याच्याशी आपण करार करावा, म्हणजे त्याचा आम्हावरील संताप दूर होईल. हिजकियाने देवाकडे परत माघारे वळण्याचा ठाम निश्चय केला. 20 आणि 21 वचने आता पुढे सांगतात, मग हिजकिया राजा सकाळी उठून नगराचे सर्व सरदार एकवट करून परमेश्वराच्या मंदिरी गेला. तेव्हा राज्य, पवित्र स्थान व यहूदा यांच्याकरिता त्यांनी 7 गोऱ्हे, 7 एडके, 7 कोकरे व पापार्पणासाठी 7 बोकड आणले. मग ते परमेश्वराच्या वेदीवर अर्पावे अशी अहरोन वंशातील याजकास त्याने आज्ञा केली. हिजकियाने लोकांच्या समोर एक चांगले उदाहरण घालून दिले. त्याने त्यांच्या समोर
देवासाठी ठाम भूमिका घेतली. आता त्याच्या याजकांनी लोकांच्या वतीने देवासमोर होमार्पणे व पापार्पणे वाहिले. मंदिराच्या उपासनेत संगीताला पुन्हा स्थान देण्यात आले. दाविदाने आयोजित केले होते त्याप्रमाणे गायन व वाद्य संगीत सुरू करण्यात आले. सर्व मंडळीने देवाची उपकारस्तुती करून भक्ती केली. 36 वचन आता पुढे आम्हाला सांगतं. 29 अध्याय 36 वचन. तेव्हा हिजकिया व सर्व प्रजा आनंदित झाली, कारण देवाने आपल्या लोकांसाठी या सर्व गोष्टींची सिद्धता केली होती. हे अचानक घडून आले. अशा प्रकारे श्रोत्यानो, हिजकियाने देवाच्या मंदिरामध्ये भक्तीस सुरुवात करून दिली. हे आपण इतिहासाचे दुसरे पुस्तक 29व्या अध्यायामध्ये पाहिले. आता 30व्या अध्यायामध्ये सुद्धा हा वृत्तांत चालू राहतो. आपण वाचूया श्रोत्यानो 30वा अध्याय 1 वचन. हिजकियाने सर्व इस्रायल व यहुदा यास आणि एफ्राईम व मनश्शे यासही पत्रे लिहून कळविले की तुम्ही यरुशलेमेत परमेश्वराच्या मंदिरी इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ वल्हांडण सण पाळावयास या. या राजाने एक अद्भुत गोष्ट केली. आपणाला आठवतच असेल श्रोत्यानो की त्याच्या वडिलांनी उत्तरेच्या राज्याशी शत्रुत्वाचे संबंध ठेवले होते. त्यांच्याशी त्याने युद्ध केले होते व त्यांनी यहुदातील पुष्कळ लोकांना कैद करून नेले होते. आपणाला कदाचित वाटले असेल की हिजकियाने मनामध्ये सूडबुद्धी बाळगून राज्यकारभारास सुरुवात केली असेल, परंतु त्याने तसे केले नाही. त्याने देवाच्या मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर, देवाची उपासना स्थापित केल्यानंतर, लोकांसमोर स्वतःची साक्ष दिल्यानंतर उत्तरेकडच्या राज्याला येऊन उपासना करण्याकरिता आमंत्रण दिले. क्षमाशीलतेचे हे एक फार सुंदर उदाहरण ह्या ठिकाणी आमच्या समोर आहे. 2 वचन. राजा, त्याचे सरदार आणि यरुशलेमेतील सर्व मंडळी यांनी विचार करून असे ठरविले होते की वल्हांडण सण 2ऱ्या महिन्यात पाळावा. परंतु जरी त्याने उत्तरेकडच्या राज्यामध्ये सर्वत्र आमंत्रण पाठवले तरी त्या आमंत्रणाचा सर्वत्र स्वीकार झाला नाही. काहींनी ते नाकारले, त्याची थट्टा उडवली. काहींनी प्रतिसाद दिला आणि आपल्या भावांबरोबर वल्हांडण सण साजरा करण्याकरिता ते आले. वल्हांडण सण पहिल्या महिन्याऐवजी 2ऱ्या महिन्यात साजरा करण्याचा अधिकार गणनाचे पुस्तक 9 अध्याय 10 आणि 11 वचनांमध्ये देण्यात आलेला आहे. ही वचने आपण वाचू शकता. गणनाचे पुस्तक 9 अध्याय 10 आणि 11 वचन. त्यानंतर आपण वाचतो श्रोत्यानो 30 अध्याय 15 ते 17 वचनांमध्ये. त्यांनी 2ऱ्या महिन्याच्या चतुर्दशीस वल्हांडण पशु मारिले. तेव्हा याजक व लेवी लज्जित झाले व त्यांनी आपणास पवित्र करून होमबली परमेश्वराच्या मंदिरी आणले. देवाचा माणूस मोशे याच्या नियमशास्त्रानुसार आपल्या क्रमाप्रमाणे ते आपल्या ठिकाणी उभे राहिले. त्यांनी लेव्यांच्या हातून रक्त घेऊन शिंपडिले. ज्यांनी आपणास पवित्र केले नव्हते असे पुष्कळ लोक त्या मंडळीत होते, म्हणून सर्व अशुद्ध लोकांप्रित्यर्थ वल्हांडणाचे यज्ञपशु अर्पून परमेश्वराकरिता पवित्र करण्याचे काम लेव्यास सांगितले. संपूर्ण इस्रायलातून लोक आले आणि त्यांच्यातले काहींचे शुद्धीकरण झाले नव्हते. 18 ते 20 वचने पुढे पहा. बहुत लोकांनी म्हणजे एफ्राईम, मनश्शे, इस्साखार व जुबलून यातल्या पुष्कळांनी आपणास शुद्ध केले नव्हते. ते वल्हांडणाच्या पशूचे मांस शास्त्रलेखाविरुद्ध खात होते, कारण हिजकियाने त्यांच्या प्रित्यर्थ प्रार्थना केली होती. जे कोणी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागले आहेत ते पवित्र स्थानाच्या विधीप्रमाणे शुद्ध नसले तरी त्या सर्वांच्या पापाची तो दयाळू परमेश्वर क्षमा करो. हिजकियाची ही प्रार्थना ऐकून परमेश्वराने लोकांस क्षमा केली. हिजकियाने केलेल्या अनेक सुंदर गोष्टींपैकी मला वाटतं की ही एक गोष्ट होती. त्याने उत्तरेकडील इस्रायलच्या लोकांना आमंत्रण दिले. तेव्हा त्यांच्या वेगवेगळ्या वंशातले लोक उपासनेसाठी यरुशलेमात आले. परंतु त्यांच्या सर्व आयुष्यभर ह्या लोकांना देवाचे वचन कधी माहीत झाले नव्हते. ते उत्तरेकडच्या राज्यात राहत होते, जेथे मूर्तीपूजा प्रचलित होती. तरीही त्यांना देवाची सेवा करण्याची व त्याची आज्ञा मानण्याची प्रखर इच्छा होती. जेव्हा ते सणासाठी यरुशलेमला आले तेव्हा नियमानुसार त्यांनी स्वतःला शुद्ध करायला हवे होते. आपल्या अंतःकरणाची विधीसाठी तयारी करायला हवी होती, परंतु त्यांनी तसे केले नव्हते. शुद्धीकरण करून घेण्याची माहिती होण्या अगोदरच त्यांनी वल्हांडणाचे भोजन केले. जेव्हा हिजकियाला ही गोष्ट सांगण्यात आली तेव्हा त्याने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. यहोवा जो चांगला आहे तो प्रत्येकाला क्षमा करो. हिजकियाने केलेली ही गोष्ट सुंदर नाही काय? त्या लोकांनी अज्ञानामुळे चूक केली होती. त्यांनी आपल्या अंतःकरणाने प्रभू देवाला शोधले, परंतु त्यांना हे समजले नव्हते की त्यांनी स्वतःला शुद्ध करायला हवे. परमेश्वराने हिजकियाची प्रार्थना ऐकली. पुढे 21 वचन आम्हाला सांगतं, जे इस्रायल लोक यरुशलेमेत हजर होते त्यांनी 7 दिवसपर्यंत बेखमीर भाकरीचा सण मोठ्या आनंदाने पाळिला आणि प्रतिदिनी लेवी व याजक परमेश्वराप्रित्यर्थ महानादाची वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती करीत होते. श्रोत्यानो, त्या लोकांचा हा सणाचा वेळ इतका आनंददायक होता की त्यांनी सणाचा काळ आणखीन 7 दिवसांनी लांबवला. ते
23 वचन पहा. मग सर्व मंडळीने असा विचार केला की आणखी 7 दिवस उत्सव करावा, आणि याप्रमाणे त्यांनी आणखी 7 दिवस आनंदाने पाळिले. देवाच्या मधुर व पवित्र समक्षतेमधले काही क्षण इतर कोणत्याही क्षणांपेक्षा अधिक लाभदायक आणि आशीर्वादाचे असतात. 26 आणि 27 वचने. यरुशलेमेत फार आनंद झाला. इस्रायलाचा राजा दावीद पुत्र शल्मोन याच्या वेळेपासून असा उत्सव यरुशलेमेत कधी झाला नव्हता. मग लेवीय याजकांनी उभे राहून लोकांस आशीर्वाद दिले. त्यांची वाणी देवाने ऐकली आणि त्यांची प्रार्थना देवाच्या पवित्र निवासापर्यंत स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचली. श्रोत्यानो, हिजकियाचे जीवन नीट निरखून पहा. त्याच्या वडिलांनी आहाजाने मूर्तीपूजेला राजकीय आश्रय दिलेला होता किंवा राष्ट्रीय धर्माचे स्थान दिले होते. आता हिजकियाने देशातल्या सर्व मूर्तींचा उच्छेद करायला सुरुवात केली. 31 अध्याय 1 वचन सांगतं, हे सर्व आटोपल्यावर तेथे हजर असलेल्या सर्व इस्रायलांनी यहुदाच्या नगरातून जाऊन यहुदा, बन्यामीन, एफ्राईम व मनश्शे या प्रांतात असलेले मूर्तीस्तंभ मोडून टाकले. अशेरा मूर्ती फोडून टाकल्या आणि उच्चस्थाने व वेद्या फोडून टाकल्या. त्यांचा सर्वस्वी विध्वंस केला. मग सर्व इस्रायल लोक आपापल्या गावी आपापल्या वतनात गेले. श्रोत्यानो, फार मोठ्या सुधारणांचा काळ आता आलेला होता. 31 अध्याय 20 आणि 21 वचने सांगतात. 31 अध्याय 20 आणि 21 वचने वाचूया. हिजकियाने या प्रकारे सर्व यहुदात हाच नियम लावून दिला. त्याचा देव परमेश्वराच्या दृष्टीने जे काही बरे, योग्य व खरे ते तो करी. देवाच्या मंदिरातील उपासना, धर्मव्यवस्था व आज्ञा यांच्या संबंधाने जे काम त्याने आपल्या देवाच्या भजनी लागून आरंभिले ते त्याने पूर्ण मनोभावे केले व त्यात त्याला यश आले. श्रोत्यांनो, हिजकिया देवावर खरा विश्वास ठेवणारा माणूस होता. त्यामुळे त्याचे जीवन पूर्णपणे बदलून गेले होते आणि आता तो संपूर्ण राज्याला बदलणार होता. कदाचित सुधारकाचे गुणधर्म तुमच्यामध्ये असतील. आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याची तुमच्यामध्ये तीव्र इच्छा असेल. त्यासाठी तुम्ही कठोर परिश्रमही करीत असाल. परंतु श्रोत्यानो, जर तुमच्या स्वतःमध्ये जोपर्यंत सुधारणा घडत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिस्थितीमध्ये सुधारणा कशी घडवाल? पापी स्वभावामध्ये पूर्ण सुधारणा होण्याची पहिली गरज आहे. तो स्वभाव केवळ येशू ख्रिस्तच बदलू शकतो. त्याला आधी तुमचे जीवन सुधारू द्या. मग त्याच्या साह्याने तुम्हाला तुमची आजूबाजूची परिस्थिती अवश्य सुधरवता येईल. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आम्ही क्षमाशीलतेचे एक उत्तम उदाहरण पाहिले आहे. योग्य आचरणाद्वारे आम्ही आशीर्वादित बनतो. होय, हिजकिया राजाचे हे उदाहरण आम्हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. प्रियानो, कदाचित आपल्या लक्षात आलेच असेल की या दिवसात आपले अध्ययन थोडेफार लांबले जात आहे. त्यामुळे उपलब्ध वेळेनुसार आम्ही सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. माझी प्रार्थना आहे की देवाचे सहाय्य आपणास लाभो आणि आपणा प्रत्येकामध्ये क्षमाशीलता वाढत राहो. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.